आपण मोक्ष संकल्पना बघत होतो. त्याच्यातलं चार्वाक दर्शन आपलं झालंय. मला सांगा, चार्वाकांप्रमाणे मोक्षाची संकल्पना काय आहे? थोडस मी घेणार आहे रिव्हिजन, म्हणजे तुम्हाला थोडं विसरणार नाही तुम्ही. सांगा बरं. चारवाकां चार्वाकांच्या नुसार सांगा. चारवाकांप्रमाणे खा प्या आणि मजा करा असं त्यांनी हे सांगितलेलं आहे. आणि आपलं शरीर जोपर्यंत आहे तेच खरं आहे. त्याच्यानंतर शरीरात एकदा शरीर नष्ट पावल्यानंतर त्याच्यानंतर काहीही उरत नाही असा त्यांचा एक म्हणजे तसा असं त्यांचा त्यांची कन्सेप्ट. लाईफस्टाईल झाली, ही त्यांची लाईफस्टाईल झाली. पण तुम्ही मोक्ष म्हटल्यानंतर तुम्ही काय शब्दात सांगाल? मोक्ष म्हणजे त्यांनी असं सांगितलं की स्व म्हणजे जे शरीर आहे, जे शरीर जोपर्यंत आहे तेच म्हणजे शरीर मृत्यूनंतर. शरीराचा नाश म्हणजे मोक्ष असं चार्वाकांच्या मते आहे. बरोबर, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे कारण का ते शरीराला, म्हणजे ती कारणं त्यांची सगळी आहे. म्हणजे तुमचा एकदा देहनाश झाला की तुम्हाला मुक्ती मिळाली. म्हणजे शरीराचा नाश म्हणजे मुक्ती. बरोबर. मग बाकी सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये बघितलं, त्यांनी काय काय सांगितलं किंवा काय असं. आता पुढचं म्हणजे बौद्ध दर्शन बघितलं. बौद्ध दर्शनाप्रमाणे काय आहे? निर्वाण. दुःखाचा नाश म्हणजे मोक्ष मॅडम, बौद्धानुसार. आणि त्याचे मोक्षप्राप्तीचे उपाय काय त्यांनी सांगितले? अष्टांग मार्ग सांगितला. दोन अष्टांग मार्ग सांगितला. काय आहे बरं त्या अष्टांग मार्गामध्ये? सम्यक दृष्टी, सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्म, सम्यक अजीव, सम्यक व्यायाम, स्मृती, सम्यक समाधी. आजीव म्हणजे काय? अजीव नाहीये, ते आजीव आहे. आजीव म्हणजे काय? म्हणजे धर्मजनाची साधने. बरोबर, तुम्ही काय करता ते. आता हे तुम्हाला कसं लक्षात ठेवायचं तुम्हाला ते पण मी सांगितलंय. बरोबर आहे ना? संकल्प येतो मनामध्ये, मग आपण बोलतो, मग त्यानुसार कर्म करतो. कर्म करायचं तर त्याच्यानुसार आपण साधनं शोधतो की मला हे करायचंय, तर अमुक अमुक करायचंय. तर समजा मी काय करू हे लक्षात ठेवण्यासाठी, मग त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करता. प्रयत्न म्हणजे व्यायाम. व्यायामचा अर्थ प्रयत्न असा आहे तिथे. आणि स्मृती, आणि मग शेवटचं सम्यक समाधी. बरोबर. आणि मुक्तीचे दोन प्रकार नंतर सांगितलेत. म्हणजे नंतरच्या वेदांताच्या, म्हणजे कसं आहे, हळूहळू जसं बौद्ध दर्शनामध्ये नंतर हिनायन महायान असे ते दोन पंथ झाले, बुद्धांच्या नंतर झाले ते, तसं मग नंतरच्या बौद्ध दार्शनिकांवरती वेदांताचा प्रभाव आला. आणि मग त्यांनी निर्वाणाचे दोन प्रकार सांगितले. ते कुठले दोन प्रकार आहेत? निर्वाण आणि परिनिर्वाण. बरोबर. आता आपण पुढचं नास्तिक दर्शन कुठलं आहे? जैन. दर्शन. ओके. तर मला शेअर स्क्रीन करायची परमिशन. हा, होईल आता. ओके. मोक्ष जैन दर्शनाविषयी मला कोण थोडक्यात काय माहिती आहे सांगेल का? कारण तुमचं आधी जीव जगत ईश्वर वगैरे संकल्पना झालेल्या आहेत, त्यामुळे सॉरी, त्यामुळे प्रत्येकाचं थोडं तरी प्रत्येक दर्शनाबद्दल त्यांनी ऐकलेलं आहे, हो ना? तर मला सांगाल का काय ऐकलेलं आहे तुम्ही जैन दर्शनाबद्दल? सॉरी. जैन दर्शन एक अवैदिक दर्शन आहे. म्हणजे हे अवैदिक पण आणि नास्तिक पण दर्शन आहे. आणि त्याचे वृषभदेव हे सर्वात पहिले हे आहेत, तीर्थकर आहेत. आणि आणि काय सांगा? काय जैन आपल्यापैकी कोणी जैन आहे का? आपल्यापैकी कोणी जैन नाही आहे का? नाही नाही. नाहीये. ओके.
आणि मॅडम त्यांच्यामध्ये अहिंसा ह्याच्यावर जास्त हे असतं म्हणजे भर दिलेला आहे. अहिंसा या भर दिले. तत्वावरती त्यांनी भर दिलेला आहे. तर आता काय आहे माहिती, आपण कुठलंही दर्शन आपण बघतो त्यावेळेला थोडीशी माहिती आपल्याला माहिती पाहिजे, हो की नाही, की त्या दर्शनामध्ये काय सांगितलेलं आहे, त्या कुठल्या गोष्टींना त्यांनी महत्व दिलेलं आहे, या गोष्टी, किंवा त्याचं संस्थापक कोण आहे त्या दर्शनाचे, म्हणजे या सगळ्या गोष्टींचा आपल्याला थोडी तरी माहिती पाहिजे. आपण त्याच्या संकल्पना ज्या वेळेला शिकतो त्यावेळेला. हा, तर आता आपण जैन दर्शनाबद्दल थोडीशी माहिती आपण घेऊया. दिसतंय का हे, का थोडस स्क्रीन मोठं? ओके, दिसतंय ना आता? दिसतंय ना सगळ्यांना? हो मॅडम. हा, ठीक आहे. आता जैन, जैन हा शब्द म्हणजे जिन या शब्दावरून, की जिंकलेला असा त्याचा अर्थ आहे. मग आता कशावर जिंकायचं आहे, तर षड्रिपू किंवा वासनांवरती ज्यांनी जय मिळवलेला आहे अशा अर्थाने आहे, किंवा आदर्श असं, म्हणजे की जो माणूस आदर्श आहे अशा प्रकारे त्याचा अर्थ आहे जिन याचा, किंवा मग त्याच्यावरून जैन शब्द आहे. त्याच्यानंतर त्यांनी कशाला महत्व आहे, की त्याच्यामध्ये श्रमण परंपरा जैन लोकांमध्ये दिसून येते. आणि जैन हा म्हणजे धर्म पण आहे, दर्शन पण आहे, हो की नाही. तर श्रमण परंपरा आहे ती म्हणजे काय आहे, तर श्रमण कोणाला म्हटलंय, की शरीर क्लेश, म्हणजे शरीराला क्लेश देऊन, म्हणजे थोडक्यामध्ये आता आपण त्रास देणं असा त्याचा अर्थ नाही घ्यायचा आहे इथे. तप, आपण तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान याच्यातलं जे तप आहे ना, तर ते तप आपण इथे त्याचा अर्थ घेऊया, की शरीर क्लेशांवर भर देऊन स्वतःच्या तपोबलावर निश्रेयस, निश्रेयस म्हणजे मोक्ष मिळवणारी. आता इथे चुकीचं झालंय, अर्हत, इथे अर्हत पाहिजे, अर्हत दर्शन किंवा अर्हत परंपरा असं त्यांची आहे. तर याच्यात अर्हचा त्यांनी अर्थ काय लावलाय, की पूजनीय. आणि त्याच्यावरून अरिहंत हा शब्द आहे, तुम्ही अरिहंत शब्द ऐकला असेल. तर अरिहंत म्हणजे काय, तर शत्रूंवर विजय मिळवलेला. आता हे शत्रू कोण आहेत, सांगा बरं, कोण शत्रू? शेजारचा माणूस, का पाकिस्तानवाला, का दुसऱ्या देशातला, असा अर्थ होतो का? इथे कोणते शत्रू अपेक्षित आहेत? तुम्ही बोला ना, आपण असं इंटरॅक्शननी आपण जर लेक्चर घेतलं ना, तर ते जास्त आपल्या लक्षात पण राहतं. चुकलं तरी हरकत नाही ना, मी आहे ना, बरोबर सांगते तुम्हाला. इथे वृत्ती येथे वृत्ती हा, वृत्तीपेक्षा अजून काय येईल? षडरिपू. षड्रिपू किंवा वासना या ज्या गोष्टी आहेत, तर त्यांच्यावरती ज्यांनी विजय मिळवलाय. कारण आपण वरती बघितलंय, की ज्याला जिन म्हणतात तो म्हणजे काय, वासनांवर किंवा षड्रिपूंवरती ज्यांनी जय मिळवलाय तो. मग असा कोण, तर तो जो पूजनीय आहे, तो कोण पूजनीय, तर ज्यांनी शत्रूंवर जय मिळवलेला असा तो. आता त्यांच्यामध्ये आपण तीर्थंकर म्हटले जातात सगळे जे कोण आहेत त्यांना. तर त्यांना ते तीर्थंकर का म्हटलं जातं, तर त्याचा अर्थ त्यांचा काय आहे, तर मार्ग दाखवणारा. म्हणजे काय, आता मार्ग कशाचा दाखवणारा, तर आपला हा संसार आहे, किंवा आपण ज्याला भवसागर असं म्हणतो, तर त्याच्यामध्ये तरुण जाण्यासाठी जो काही मार्गदर्शन करतो, जो कोण मदत करतो, तर त्याला त्यांनी तीर्थंकर असं म्हटलेलं आहे. आणि मगाशी तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे पहिले तीर्थंकर कोण आहेत, वृषभदेव आहेत. आणि मग आता आपण मधले काही नावं आपण नाही घेतलेत, 24 जे आपल्याला माहित आहेत. यांच्या आधी 23 त्यांचं नाव पार्श्वनाथ असं आहे. नॉर्मली पार्श्वनाथ पण खूप जणांना माहित असतं, म्हणजे आणि त्याच्यानंतर 24 तीर्थंकर कोण आहेत, तर वर्धमान महावीर. यांचा अभ्यास आपण शाळेपासूनच करतो, म्हणजे थोडीफार माहिती आपल्याला प्रत्येकाला असतेच यांची. त्यांचा उपदेश जो आहे, तर तो जैन दर्शन, म्हणजे त्यांचा उपदेश जो काही दिलाय तोच या जैन दर्शनामध्ये आपण अभ्यास करतो. आता हा सगळा जो काही उपदेश म्हणजे ते केव्हा केला गेलाय, तर इसवी सनाच्या पूर्वी 6वं शतक. आता जैन दर्शनामध्ये जे काही संकलित केलेलं आहे त्यांचा उपदेश, तो कोणत्या भाषेमध्ये होता, तर त्यावेळेला जी काही प्रचलित भाषा होती त्याच्यामध्ये. तर त्यावेळेला 6व्या शतकामध्ये ते जिथे होते तिथे कोणती भाषा होती प्रचलित, तर अर्धमागधी भाषेमध्ये होती. आणि ते जे ग्रंथ आहेत त्यांना काय म्हटलं जातं, आगम. त्यांचे जैन दर्शनाचा जो काही ग्रंथ आहे त्याला आगम असं म्हटलं जातं, आणि त्याच्यामध्ये हा उपदेश आहे तो संकलित केलेला आहे. पण
तो जो उपदेश संकलित केला, तर महावीरांचा म्हणजे त्यांचा हेतू असा नव्हता की आपण दर्शनाची निर्मिती करूया वगैरे, असा हेतू नव्हता. तर त्यांनी जे जे काही सांगितलं ते सगळं एका ठिकाणी लिहिलं गेलं आणि मग नंतर मात्र त्याला दर्शन म्हणून मान्यता मिळालेली. आता आगम ग्रंथ जे आहेत, तर म्हणजे महावीरांच्या पूर्वी, वर्धमान महावीरांच्या पूर्वी जे काही तीर्थंकर होऊन गेले किंवा त्या त्या काळानुसार आधीचे जे काही तीर्थंकर होते, ती भाषा त्यांची वेगळी होती. त्यावेळेला संस्कृत होती. तर ते संस्कृत भाषेमध्ये सुद्धा काही ग्रंथ लिहिले गेलेले, म्हणजे त्यांच्या आधी. आणि मग त्याच्यामध्ये आता हे कशावरून कळतं, तर हे आचार्य उमास्वामी यांचा तत्वार्थ सूत्र हा ग्रंथ आहे. म्हणजे त्यांचे कुठले कुठले आगम ग्रंथ म्हणजे आधी जे प्रसिद्ध झालेले माहीत असलेले ते आहेत, तर ते मुख्यत्वे करून जे माहीत असलेले जे आहे, तर त्याचं नाव, हे काही तुम्हाला अभ्यास करण्यासाठी नाही आहे, हे दर्शनाची माहिती फक्त पाहिजे म्हणून हे आहे. नंतर आपला मोक्ष हा विषय सुरू होणार आहे, जो तुमच्या अभ्यासासाठी आहे. आता नास्तिक त्याला का म्हणतात दर्शन, तर हे तत्वज्ञान वेदांवर आधारित नाही, हे आपल्याला माहित आहे, बरोबर. वेदांवर आधारित नसलेलं जे काही दर्शन आहे ते, मग वेदांतील विचारांचं त्यांनी खंडनच केलेलं आहे. पण हे असं दर्शन आहे की नास्तिक दर्शन असलं तरी त्यांनी म्हणजे वेदातल्या ज्या काही परंपरा आहे त्या पूर्णपणे त्यांचं म्हणजे फारकत घेतलेली नाही, म्हणजे पूर्णपणे त्यांनी काही गोष्टी त्यांनी फॉलो केलेल्या आहेत असं आपण म्हणू शकतो. आणि कारण का यांचा जो उगम जो आहे तो आपल्या भारतीय संस्कृतीतूनच झालेला आहे. आणि त्याच्यामुळे त्यांचं काय होतं की थोडासा आस्तिक परंपरेचा थोडासा प्रभाव आपल्याला त्या दर्शनाचा अभ्यास आपण करतो ना, तर त्यावेळेला आपल्याला थोडासा जाणवतो. आता त्यांचं जे तत्वज्ञान जे आहे, तर ते तत्वज्ञान काय आहे की तुम्ही साधनेचा जो मार्ग आहे, मोक्षाचा जो मार्ग आहे, तर त्याच्यासाठी जी काही साधना करतात त्या दृष्टीनेच त्यांची फिलॉसॉफी किंवा तत्वज्ञान आहे, किंवा त्याच्याबद्दलचं स्पष्टीकरण जे आहे ना, तर ते त्याच दृष्टीने आहे. आणि त्याच्यासाठी त्यांनी काय मुख्य मानलेलं आहे, तर 7 पदार्थ किंवा सप्त पदार्थ ज्याला म्हणतात, किंवा 7 तत्व त्यांनी जी काही मुख्य मानलेली आहेत. आता गंमत अशी आहे ना, त्यांचे जे काही शब्द आहेत ते खूप वेगळे आहेत. तुम्ही प्रत्येक दर्शन बघाल ना, तर त्या दर्शनामध्ये काही काही नवीन संकल्पना असतात आणि ती नावं नवीन असतात आणि ती तशीच्या तशीच आपल्याला घ्यायला लागतात. हा, तशी यांचे हे सप्त पदार्थ आहेत की ते कुठले कुठले आहेत, तर जीव, अजीव, आस्त्रव, बंध, संवर, निर्झरा आणि मोक्ष. तर हे त्यांचे सप्त पदार्थ आहेत. आता ते त्यांचे अर्थ काय आहेत, तर ते आपण पुढे आपण येणार आहे आपल्या लेक्चर मध्ये, तेव्हा आपण बघूया. आता मोक्ष, आता जैन धर्माप्रमाणे मोक्षाची संकल्पना, आता त्यांच्याप्रमाणे मोक्षाची संकल्पना काय आहे ती आपण बघणार आहोत. आणि आपण मगाशी जी 7 तत्व बघितली, तर त्याचं पण स्पष्टीकरण आपल्याला याच्यामध्ये येणार आहे, कारण ते समजल्याशिवाय आपण जसं म्हटलंय की त्यांचं तत्वज्ञान काय आहे की मोक्ष मिळवण्यासाठी जो काही मार्ग आहे तोच त्यांनी सगळा डिस्क्राईब केलेला आहे. मग त्याच्यामध्ये ही 7 तत्व त्यांनी डिस्क्राईब केलेली आहे आणि मग त्यांच्या मार्गाने हळूहळू जात तुम्हाला मोक्ष कसा मिळतो हे त्यांनी सांगितलेलं आहे. भारतीय तत्वज्ञानाप्रमाणे मागील जन्मात केलेल्या कर्मांच्या फलस्वरूप जीव वेगवेगळे म्हणजे 84 लक्ष योनींमध्ये जन्म घेतात. जीवांचे पुन्हा पुन्हा जन्म घेऊन कर्मफलांचा उपभोग घेणे यालाच बंधन असे म्हणतात. आणि या जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होणे यालाच मोक्ष असे म्हणतात. म्हणजे हे आपण जे म्हणतो की मोक्ष काय, तर या जन्म मृत्यूच्या चक्रातून आपल्याला मुक्तता मिळणं. भारतीय तत्वज्ञानातील ही सर्वसामान्य संकल्पना जैन दर्शनातही स्वीकारली आहे. आपण जसं म्हटलंय ना की काही गोष्टींचा त्यांनी स्वीकार केलेला आहे, त्यांनी पूर्णपणे, त्या चार्वाकांनी कसं पूर्ण खंडनच केलंय, तसं यांचं नाहीये. म्हणजे जरी वेदांचे त्यांनी खंडन केलेलं असलं किंवा वेदांना प्रमाण्य मानलेलं नसेल, तरी काही संकल्पना त्यांनी उचललेल्या आहेत.
त्याचबरोबर त्यांनी याविषयी स्वतःच्या काही नवीन संकल्पना तसेच पारिभाषिक शब्दही मांडले आहेत. म्हणजे काही ठराविक शब्द त्यांनी त्याच्यामध्ये घातलेत की जे तुम्हाला दुसरीकडे नाही बघायला मिळत. ते त्यांचे एक स्पेसिफिक वर्ड्स आहेत आणि त्याचे अर्थ त्यांनी सांगितलेले आहेत. आता जैन धर्माप्रमाणे 2 मुख्य तत्वे आहेत. आता 2 मुख्य तत्व कोणते? तर जीव आणि अजीव. एक मिनिट. काहीतरी मिस्टेक आहे. ते आजीव नाही अजीव पाहिजे तेच नाही. त्याच्यामध्ये जीव काय? तर बोधात्मक हा जीव. प्रथम तत्व म्हणजे आत्मा किंवा जीव त्यांनी ज्ञानस्वरूप असतो असं सांगितलेलं आहे की त्यांनी 2 मुख्य तत्व सांगितले. एक जीव आणि अजीव. जीव सोडून जे इतर काही गोष्टी आहेत ना तर त्या सगळ्या अजीव मध्ये येतात. आणि मग जीव म्हणजे काय की ज्याला बोध होऊ शकतो तो जीव. आणि मग तो कुठला आहे? तर त्यांनी आत्मा म्हटलेला आहे. आणि तो कसा आहे? तो ज्ञान स्वरूप आहे. आता अजीव म्हणजे काय? तर अबोधात्मक अजीव. आता तुम्ही बघितलं की हे सगळं संस्कृत आहे. आपण म्हटलंय ना की संस्कृत भाषेचा प्रभावही म्हणजे आधीची जी अर्धमागधीच्या आधीची जी काही आहेत गोष्टी ज्यांनी ज्या उल्लेख केलेल्या आहेत त्यांच्या आगमांमध्ये ग्रंथांमध्ये तर त्या संस्कृत भाषेमध्येही आपल्याला आढळून येतात. अजीव म्हणजे ज्याला ज्ञान नाही असे तत्व. म्हणजेच जीवा व्यतिरिक्त इतर सर्व निर्जीव गोष्टींचा समावेश अजीव या तत्वामध्ये होतो. त्यांनी जीवालाच फक्त त्यांनी म्हटलेलं की तो अनंत आहे किंवा वगैरे त्याचे जे काही गुण आहेत ते आपण नंतर बघणार आहोत. आता त्यांची 2 मुख्य तत्व कोणती आहेत सांगा बरं? जीव जीव आणि आणि अजीव. जीव आणि अजीव. आता जीव मध्ये काय येणार आहे? जीवामध्ये काय? आत्मा. आत्मा. आणि अजीव मध्ये काय येणार आहे? आत्म्याहून अं, भिन्न निर्जीव पदार्थ. वस्तू आहे. धर्म धर्म आकाश आत्म्याच्या किंवा जीवाच्या व्यतिरिक्त ज्या काही सर्व गोष्टी आहेत त्या अजीव. म्हणजे आत्म्याच्या व्यतिरिक्त. बरोबर? या 2 गोष्टी. ओके, आता आपण पुढे जाऊया. जैन दर्शनाप्रमाणे जीवाला अनंत मानले गेलेले आहे. स्वभावतः जीवामध्ये काही गुण असतात जसे अनंत दर्शन, अनंत ज्ञान, अनंत शक्ती, अनंत आनंद. आता ह्या 4 गोष्टी आहेत ना, हे 4 गुण जे आहेत ते स्वभावतः जीवामध्ये असतात. हे आपल्याला लक्षात ठेवायचे की हे जीवाचे 4 गुण आहेत. कुठले आहेत 4 गुण? अनंत दर्शन सांगा एकेकाने. अनंत दर्शन, अनंत अनंत दर्शन, अनंत ज्ञान, अनंत शक्ती, अनंत आनंद. अनंत आनंद. म्हणजे हे 4 जे काही गुण आहेत ते जीवाच्या ठायी असतात असं त्यांनी म्हटलंय. आता जीवाच्या ठायी म्हणजे आत्म्याच्या ठायी असतात. बरोबर? आता हा जीव जो आहे, आता आपल्याला मोक्ष कोणाला प्राप्त करायचा आहे त्या दृष्टीने आपली वाटचाल चाललेली आहे. बरोबर? परंतु जेव्हा हा जीव बंधनात अडकतो तेव्हा त्याचे हे जे काही नैसर्गिक गुण आहेत, नैसर्गिक गुण कोणते? अनंत दर्शन. आता या प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार केला तर जैन दर्शनाचाच आपण अभ्यास करू. त्यामुळे काही शब्द फक्त तुम्ही लक्षात ठेवायचे की अनंत दर्शन म्हणजे काय किंवा काय. तर हे तेवढेच फक्त गुण लक्षात ठेवा तुम्ही. तर हे जे त्याचे जे काही नैसर्गिक गुण आहेत तर ते झाकले जातात, ते प्रगट होत नाहीत. आणि ही जी त्याची स्थिती असते त्यावेळेला तो म्हणजे बंधनात अडकलाय असं आपण म्हणू शकतो. बरोबर? तर म्हणजे त्यांनी त्याच्यासाठी काय उदाहरण दिलेलं आहे की ज्याप्रमाणे आकाशामध्ये एखादा लहान ढग सूर्याला म्हणजे आपल्याला असं दिसतं की तर सूर्याला झाकलंय पण प्रत्यक्षामध्ये त्यांनी सूर्याला झाकलेलं असतं का? तर नाही. हो की नाही? सूर्याला झाकूच शकत नाही. पण आपल्याला ती ती स्थिती अशी असते की तो ढग आल्यामुळे आपल्याला असं वाटतं की सूर्याला झाकोळलेलं आहे. तसंच ह्या सॉरी या काळामध्ये जीवाचे हे जे काही गुण त्यांनी सांगितलेले आहेत
तर ते झाकोळले जातात आणि ती स्थिती म्हणजेच बंध, त्याची जी स्थिती आहे ती. बरोबर. एखादा जीव मोक्ष केव्हा बांधलेला आहे आणि त्याला सोडायचं आहे आपल्याला, जेव्हा सुटलेली स्थिती आहे दॅट इज मोक्ष. बरोबर. आणि बद्ध स्थिती, मग बद्ध स्थिती, जीव हा स्वभावतः मुक्तच असतो. कुठल्याही दर्शनामध्ये तुम्ही घ्या, की जीव जीव म्हणा किंवा कुठे पुरुष संकल्पना आहे किंवा कुठे वेगळी संकल्पना आहे, पण तो स्वतः असतो तेव्हा त्याला तो मुक्त असतो. परंतु काही गुण त्याच्यावरती येतात आणि त्याच्यामुळे तो झाकोळला जातो. तर ते 4 गुण स्वभावतः असणारे गुण म्हणजे अनंत दर्शन, ज्ञान, शक्ती आणि आनंद. पण हे गुण झाकले जातात केव्हा? तो ज्या वेळेला बंधनात अडकतो तेव्हा. त्याच्यासाठी त्यांनी सूर्याला एखादा लहानसा ढग सुद्धा आकाशामध्ये झाकोळून टाकतो, तशी ही बंधन काळामधली जीवाची स्थिती आहे असं त्यांनी म्हणलेलं आहे. बंधन काळामधले असलेली जीवाची स्थिती. आता पुढे हे बंधन काय आहे तर त्याच्याबद्दल आपण समजून घेऊया, की बंधन काय आहे, मग त्याच्यानंतर मोक्ष. बरोबर. आधी बंधन काय ते आपण बघूया. मला वाटतं इथपर्यंत सगळ्यांना समजलेलं आहे. इथपर्यंत समजलेलं आहे सगळ्यांना? हो. 2 जणांचा हो आला म्हणजे बाकीच्यांचा हो मी असं गृहीत धरते. बरोबर. हो हो समजलं. स्वभावतः मुक्त असा आत्मा, मिथ्या दर्शन. आता ह्या संकल्पना परत पुन्हा नवीन आलेल्या आहेत, तर त्याचा अर्थ तुम्ही लक्षात घ्यायचा आहे, की मिथ्या दर्शन म्हणजे काय. आता मिथ्या म्हणजे खोटं, दर्शन म्हणजे दिसणं. पण मग तसाच्या तसा अर्थ आहे का तर नाही. त्यांनी म्हटलेलं आहे काय तर मिथ्या दर्शन म्हणजे काय की खोट्या धर्मतत्वांचा स्वीकार करणं. म्हणजे धर्माची जी तत्व त्यांनी जी काही सांगितलेली आहे ती न स्वीकारता तुम्ही दुसरी काही तत्व आहेत त्यांचा स्वीकार करणं. अविरती, अविरती म्हणजे आसक्ती. पण यांनी काय म्हटलेलं आहे की हिंसेसारख्या निषिद्ध गोष्टींपासून परावृत्त न होणं. ह्याच्यात त्यांनी आसक्ती या अर्थाने त्यांच्यासाठी सगळ्यात उच्च काय म्हटलेलं आहे की अहिंसा. बरोबर. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय की हिंसेसारख्या निषिद्ध गोष्टीपासून परावृत्त न होणं ही त्यांनी अविरती म्हटलेलं आहे. प्रमाद म्हणजे काय. आपण एरवी म्हणतो प्रमाद म्हणजे मोठी चूक. बरोबर आहे की नाही. आपण योगामध्ये म्हणतो ना प्रमाद, किंवा आपण एरवी सुद्धा जो शब्द वापरतो, तर त्याचा अर्थ काय आहे की मनास मलिन करणारे क्रोध, मान, माया, लोभ हे 4 दुर्गुण किंवा विकार. आता काही पुस्तकांमध्ये 5वा सुद्धा दिलेला आहे, शरीर, मन आणि वाणी. मला वाटतं असं काहीतरी एक पण दिलेलं आहे. पण नॉर्मली हे 4 आढळतात की हे 4 गुण जे आहेत तर ते हे विकार किंवा हे दुर्गुण असं म्हटलेलं आहे. ते मनाला मलिन करतात. आणि कषाय, कषाय म्हणजे काय तर वागणुकीचे नियम दुर्लक्षाने मोडणे, किंवा मग त्याला त्यांनी काही ठिकाणी पाप असंही म्हटलेलं आहे. की कषाय, कषाय म्हणजे काय की त्यांनी जे जे सांगितलेले अमुक एक डूज अँड डोंट, आपण यमनियम म्हणतो की नाही, तसं वागणुकीचे जे काही नियम त्यांनी जे काही सांगितलेले आहेत तर ते तुम्ही चुकून मोडणं, त्याला त्यांनी कषाय म्हटलेलं. यामुळे शरीराशी संयुक्त होण्याची इच्छा करतो. आता ही जी काही 4 कारणं आहेत तर त्याच्यामुळे तो जीव आहे, म्हणजे तो स्वभावतः त्यांनी म्हटलंय कसा आहे, तो मुक्त आहे. त्याला तो काय बांधला गेलेला नाहीये. पण मग हा मुक्त जीव आहे, तो बांधला कशाने जातो तर या 4 गोष्टींनी तो बांधला जातो. आणि मग या 4 गोष्टींनी तो शरीराशी संयुक्त, म्हणजे शरीराशी तो बांधला जातो. बरोबर. आपल्या ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, आपण जर बारकाईने या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर आपल्या सगळ्या हे दुर्गुण आपल्या शरीराशी संबंधित, हे 4 सगळे गुण शरीराशी संबंधित आहेत. या देहाशी संबंधित आहेत. बरोबर. तर ते त्यांनी असं म्हटलेलं की ह्या शरीराशी संयुक्त होण्याची इच्छा करतो. कशामुळे, या 4 गुणांमुळे. तेव्हा तो बंधनामध्ये येतो. आता दुसरी एक संकल्पना काय त्यांनी सांगितलेली आहे की जैन पुद्गल ही संकल्पना आहे. पुद्गल म्हणजे काय की आपण अणू म्हणतो की नाही, अणू, परमाणू, परमाणू म्हणू शकतो की छोटे छोटे कण की ज्याचं पुढे विभाजन होऊ शकत नाही, असे जे काही कण आहेत तर त्याला त्यांनी पुद्गल असे शब्द म्हटलेले की असे जे काही छोटे कण की ज्याचं पुढे विभाजन होऊ शकत नाही त्याला त्यांनी पुद्गल ही संकल्पना त्यांनी म्हटलेली आहे.
आता ह्या काही गोष्टी लक्षात ठेवल्या ना आपल्याला, तर हे थोडंसं समजायला सोपं जातं. जैन दर्शनांप्रमाणे शरीर हे पुद्गलांनी बनलेले आहे, म्हणजे असे छोटे छोटे कण आहेत, तर त्यांनी हे आपलं शरीर बनलेलं आहे. पुद्गल हा विशिष्ट पारिभाषिक शब्द फक्त या दर्शनातच त्यांनी वापरण्यात आलेला आपल्याला दिसून येतो. पुद्गल म्हणजे अणुसारखे छोटे छोटे कण, त्यांचे विभाजन होऊ शकत नाही. जसं आपण म्हटलं की आपण अणू म्हणतो, पण अणूचेही आपण परमाणू किंवा छोटे छोटे आहेत कण, तर तसं पण ती संकल्पना तुम्ही लक्षात घ्या की पुढे त्यांचं विभाजन होत नाही. आता हे पुद्गल पण कशा प्रकारचे असतात, म्हणजे शरीराचेच किंवा असेच कण का, तर तसं पण नाही. तुमच्या कर्मांचे सुद्धा पुद्गल होतात असं त्यांनी म्हटलेलं आहे. अज्ञानामुळे आत्मा शरीराशी संयुक्त होण्याची इच्छा करतो. आपण वर बघितलंय. अज्ञानामुळे तो शरीराशी संयुक्त होण्याची इच्छा करतो. जीव त्या प्रकारचे पुद्गल कण आपल्याकडे आकर्षित करतो. ज्या पुद्गल कणांनी बनलेल्या शरीरामध्ये जन्म घेतल्याने त्याच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. आता म्हणजे काय की आता त्याला शरीर पाहिजे, हे पुद्गल कणांना शरीर पाहिजे, बरोबर. शरीराशी संयुक्त होण्याची इच्छा आत्मा करतो. म्हणजे आपण म्हणतो की नाही की गर्भामध्ये आत्मा प्रवेश करतो, असं आपण म्हणतो की नाही. म्हणजे तुम्हाला समजून घेण्यासाठी मी एक संकल्पना सांगते. तसंच त्यांनी काय म्हटलेलं आहे की अज्ञानामुळे हा आत्मा जो मुक्त आहे, आता त्याला कुठलं तरी शरीर पाहिजे, बरोबर. त्याला इच्छा होते की चला मी शरीराशी संयुक्त होऊ, म्हणजे मला शरीर पाहिजे. तर मग तो काय करतो, आता त्याला शरीर, तो कोणत्याही शरीरामध्ये जाईल का, तर तसं तो कोणत्याही शरीरामध्ये जाणार नाही. तर तो जीव आहे असे उद्गल कण, म्हणजे असे परमाणू किंवा असे आकर्षित करतो की ज्या शरीरामध्ये जन्म घेतल्यामुळे त्याच्या ज्या इच्छा आहेत तर त्या पूर्ण होऊ शकतात. म्हणजे त्याच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याला थोडक्यात शरीर पाहिजे असतं, हा त्याचा अर्थ. हे कळलंय का? हे असं 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 सांगितलेलं आहे, पण हे थोडक्यात कळलंय का की त्या आत्म्याला असं शरीर हवं असतं की ज्याच्यामुळे त्याला त्याच्या इच्छा आहेत त्या पूर्ण होऊ शकतील. कारण का मागच्या जन्मामध्ये त्यांनी ज्या काही म्हणजे कर्मांचा उपभोग घेतलेला असतो, त्याच्यामुळे आपली हा संकल्पना तर आपल्याला सुद्धा माहिती आहे त्या की त्याच्या ज्या काही मागच्या जन्मातल्या इच्छा राहिलेल्या आहेत किंवा मागच्या जन्मात त्यांनी जी काही फळं म्हणजे कर्म केलेली आहेत त्याचे फळ भोगण्यासाठी तो या जन्मामध्ये कुठल्या तरी शरीरामध्ये प्रविष्ट होतो, हे आपल्यालाही माहिती. हेच त्यांना इथे सांगायचंय की तो जीव आहे, त्याला अशी इच्छा होते की मला शरीराशी संयुक्त व्हायचंय. मग तो कुठलं शरीर घेणार, तर तो असे शरीर घेतो की असे पुद्गल कण आपल्याकडे आकर्षित करून घेतो की ज्याच्यामुळे त्याला त्याच्या मागच्या जन्मातल्या ज्या काही इच्छा आहेत आणि त्या जन्मामध्ये कर्मांनी उत्पन्न झालेले जे काही फळं या जन्मात भोगायचे, असं शरीर तो घेतो आणि त्याच्यामध्ये जाऊन तो जीव आहे तो उपभोग घेतो. हे कळलंय का? हो. पुद्गल हे अजीव मध्ये येतं ना मॅम? पुद्गल अजीव असं नाहीये. पुद्गल म्हणजे कण, कारण की ना कर्माचे कण. मग ते शरीराचे, हा अजीव म्हणजे त्यांनी असं म्हणलेलं की हे कण आहेत, मग ते कर्माचे कण पण आहेत. अगोदरच्या हो, सेमिस्टर असं झालं होतं, जीव आणि अजीव अजीव असे अजीव प्रकार होते. आत्मा जीव आणि पुद्गल अजीव. हा, अजीव. हा हा, बरोबर. कारण का फक्त जीवामध्ये फक्त आणि फक्त आत्माच येतो, हाच येतो. बरोबर. हो. आणि मग त्याला शरीर पाहिजे, तर तो कसं करणार की मागच्या जन्मामध्ये मी काही चांगली कर्म केली, वाईट कर्म केले, त्याच्यानुसार मला आता या जन्मामध्ये त्याची फळं भोगायची, चांगल्या कर्मांची पण फळं, वाईट कर्मांची पण फळं. मग आता मी असं शरीर शोधणार की ती जी पुद्गल कण आहेत, तर ते ज्याच्यामध्ये आहेत असं शरीर मी शोधणार की ज्याच्यात मला ते परिपूर्ण होता येईल, त्याचा उपभोग घेता येईल. असं कळलंय ठीक आहे. सगळ्यांना? हो. सगळ्यांना कळलंय? हो प्लीज सांगा, हो मॅडम. हो कारण हो. हे जर नाही समजलं ना तर पुढच्या याला काही महत्व नाहीये. आधी जन्म का घ्यायचा, मागच्या जन्माचा बॅगेज घेऊन आलाय तो थोडक्यामध्ये.
त्याची फळं चांगल्या कर्मांची पण आणि वाईट कर्मांची पण दोन्ही भोगायची आहेत त्याला. मग त्याच्यासाठी त्याला शरीर पाहिजे. मग ते शरीर कसं? मग ते शरीर कशाने बनलंय? त्यांनी म्हणलंय पुद्गल कणांनी बनलेलं आहे. बरोबर. मग पुद्गल कणांना तो आकर्षित करून घेणार. मग ते कसं? मग त्या शरीरातलेच पुद्गल कण ना. म्हणून ते वाक्य असं असलं तरी त्याचा अर्थ समजून घ्या. ओके. पुद्गल कणांच्या स्वतःकडे आता याच्यामध्ये पुढे प्रोसेस काय होते ते आपण बघणार आहोत. आता जीवाला इच्छा तर झालीये की मला जन्म घ्यायचा आहे आणि त्याच्यानुसार तो शरीर शोधतोय की जे मला पाहिजे तेच मला मिळालं पाहिजे, की ज्याच्यामध्ये मी जाऊन माझा सगळ्या इच्छा आकांक्षाचा उपभोग मला घेता येईल. हे झालं. मग आता पुढे काय? तर पुढचं बघूया. पुद्गल कणांच्या स्वतःकडे आकर्षित करण्याच्या या प्रवृत्तीमुळे जीवाला कषाय असं म्हणलं जातं. आता जीवाला असं 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 पण नाहीये, म्हणजे कधी काही ठिकाणी असं म्हटलेलं आहे की जीवाला कषाय म्हटलं जातं, पण आपण मगाशी जसं बघितलं तसाही त्याचा अर्थ होतो. आता त्यांनी कसं म्हणलेलं आहे की हे जे कषाय, की त्यांनी ओलं फडकं जे आहे, आपण समजा आता इथे समजा पाणी सांडलंय, तर पाणी सांडलंय, तर आपण ते पुसायला गेलो तर काय होणार आहे? काय होईल मला सांगा? तुम्ही फडक होईल. हा, म्हणजे त्याच्यातले जे अ, नुसतं पाणीच असं नाही, त्याच्यातले धुळीचे कण बिण सगळं सगळं तो खेचून घेतो ना. पुसतो कशासाठी आपण? की त्या फडक्यामध्ये ते येतं. बरोबर आहे ना. फडकं आकर्षित करून घेतं ना त्या गोष्टींना. तसं त्यांनी काय म्हटलेलं की एखादं ओलं फडकं किंवा एखादा तेलकट पदार्थ आता एखादी म्हणजे वातावरणातील धुळीचे कण स्वतःकडे आकर्षित करतो. आता तेलाची बाटली आहे. तेलाची बाटली तुम्ही अशीच ठेवली किंवा काही काही जण रोज पुसत नाहीत तेलाच्या बाटलीला, मग त्याला बाहेरून धुळीचे कण दिसतात ना आपल्याला. दिसतात ना धुळीचे कण चिकटलेले. हो. हा, मग म्हणजे काय होतं की ते आकर्षून घेतं धुळीचे कण, हो की नाही? किंवा ओलं फडकं तुम्ही फिरवलं की पाणी त्याच्या शोषून घेतं, हो की नाही? तर त्याचप्रमाणे कषाय प्रवृत्तीचा जीव या पुद्गल कणांना स्वतःकडे आकर्षित करतो. कषाय म्हणजे काय आपण बघितलं. मग अशी प्रवृत्ती असलेला जो काही जीव आहे तर तो या पुद्गल कणांना स्वतःकडे आकर्षित करतो. ज्या प्रकारची कर्मे जीवाने मागील जन्मात केलेली असतात त्या प्रकारचे पुद्गल कण तो स्वतःकडे आकर्षित करतो. म्हणजे तुम्ही मागच्या जन्मी जे काही होतात, आपण म्हणतो ना की एखादा लहानपणापासूनच गाणं म्हणायला सुरुवात केली त्यांनी वयाच्या 2-3 वर्षापासून, म्हणजे ऍक्च्युली त्याची आधीच्या जन्मातली साधना असणार आहे संगीताची. बरोबर आहे ना. आणि म्हणून त्याचं जे पुढचं जन्म त्यांनी घेतला आणि लहानपणापासूनच त्याला गाता यायला लागलं, असं म्हणतो की नाही आपण? माहितीये ना हे? हो मॅडम. हा, कारण आपण बघा एखादे साधू संत असतात किंवा एखादा लहान बालयोगी असतात, त्यांची आधीच्या जन्मात राहिलेली साधना असते, ती उर्वरित साधना म्हणून ते लहानपणा जन्मताच योगी असतात किंवा बालयोगी असतात आणि तेवढी तेवढी त्यांची साधना झाली की त्यांना मुक्ती मिळत असते. तसंच आहे की हे इथे तुम्ही मागच्या जन्मी जी काही कर्म केलेली आहेत तर त्यानुसार या जन्मी तुम्हाला जी जी म्हणजे ते पुद्गल तुम्ही आकर्षित करून स्वतःकडे आकर्षित करतो तो मनुष्य, म्हणजे तो जीव. मनुष्य नाही, सॉरी, जीव. जे पुद्गल कण आत्म्याकडे आकर्षित होतात त्यांना कर्म पुद्गल असे म्हणतात. आता कर्म पुद्गल ही संकल्पना आहे इथे. म्हणजे कर्म पुद्गल म्हणजे काय? की जे पुद्गल कण आत्म्याकडे आकर्षित होतात त्यांना कर्म पुद्गल म्हणतात. म्हणजे हा आत्मा आहे, आत्म्याला इच्छा झाली की मला म्हणजे मला जन्म घ्यायचा आहे, शरीराशी संयुक्त होण्याची इच्छा झाली आणि मग त्याच्यानुसार त्याच्या इच्छा पूर्ण करण्याच्या दृष्टीने जे काही मागच्या जन्मातल्या कर्मांनी उत्पन्न झालेली फळ आहेत, चांगली वाईट, तर त्याचा उपभोग घेण्यासाठी तो शरीर शोधतोय. पहिल्यांदा इच्छा होते, मग तो शोधतो. मग ती कसं होतं? तर त्याचे जे काही पूर्वी म्हणजे जीवाचे जे काही कषाय आहेत त्या दृष्टीने तो बघतो की मला कुठलं शरीर योग्य आहे. त्या ते पुद्गल तो आकर्षित करून घेतो आणि जे जे ते पुद्गल आकर्षित करून घेतो त्या पुद्गलांना म्हणजे म्हटलेलं आहे कर्मपुद्गल. म्हणजे जे जे काही गोष्टी आकर्षित करून घेतो ते. मग आता पुढे काय होतं? तर जेव्हा हे कर्मपुद्गलांची आत्म्याच्या दिशेने वाहण्याची क्रिया चालू होते
त्या क्रियेला त्यांनी आस्त्रव असं म्हटलेलं आहे. आता हा आस्त्रव शब्द नवीन आलेला आहे. बरोबर. आपण त्यांच्या ज्या काही संकल्पना बघितल्या त्याच्यामध्ये की ही जी काही प्रोसेस स्टार्ट होते कर्मपुद्गलांची आत्म्याच्या दिशेने वाहण्याची क्रिया, त्याला आस्त्रव म्हटलेलं. आता त्यांची सर्वदर्शन संग्रह आहे, त्याच्यामध्ये आश्रवाची व्याख्या काय दिली आहे? कायादि चलन द्वारेण आत्मानः चलनम योग पदवेदनीयम आस्त्रव. आस्त्रवामुळे पुद्गल कण आत्म्यामध्ये प्रवेश करतात. जीवाला मोक्ष प्राप्त करण्यासाठी पुद्गल कणांना आत्म्यामध्ये प्रवेश करण्यापासून थांबवावे लागते. या पुद्गल कणांना रोखण्याच्या क्रियेला संवर असं म्हणतात. आता आपण त्यांच्या ज्या काही 7 आपण बघितल्या त्याच्यामध्ये आश्रव, आता पुद्गल आपण बघितलं, कषाय बघितलं, त्याच्यानंतर आश्रव म्हणजे काय सांगा बरं? आश्रव म्हणजे काय? आश्रव म्हणजे कर्मफल आणि आत्म्याकडे जाण्याचा जो वाटचालीचा मार्ग आहे त्याला आश्रव असं म्हटलं. बरोबर. की म्हणजे त्या कर्मपुद्गलांना आत्म्याच्या दिशेने जी काही क्रिया चालू होते त्यांची, त्याला त्यांनी आश्रव असं म्हटलेलं. आता आश्रव झाल्यानंतर आता ते कण काय करणार आहेत? आत्म्यामध्ये प्रवेश करणार आहेत. पण मग जर मला मोक्ष पाहिजे तर मला ते आतमध्ये घ्यायला नकोत ना. बरोबर. बरोबर आहे ना. जे वाईट पुद्गल आहे, कर्मपुद्गल आहे, ते कर्मपुद्गल, मला जर मोक्ष पाहिजे, या जीवाला मोक्ष पाहिजे, तर ते कर्मपुद्गल येतात आहेत, तर ते मी घ्यायला पाहिजे का? घ्यायला पाहिजेत का? कारण ते कर्मपुद्गल कसे आहेत? चांगले वाईट सगळे आहेत ना ते, की माझ्या दृष्टीने माझं मागच्या जन्मातलं मी जे काही चांगलं वाईट घेऊन आलेली आहे त्या दृष्टीने मी सगळं खेचून घेते, त्या गुण ते खेचून घेते. मग जे गुण माझ्याकडे ते कर्मपुद्गल येणार आहेत, ते मला जर मोक्ष मिळवायचा आहे तर मी ते कर्मपुद्गलांना येऊ द्यायचं का माझ्याकडे? नाही येऊ द्यायचं. बरोबर. मग हे जे थांबवण्याची क्रिया आहे, म्हणजे त्याला म्हटलंय की संवर. संवर स वरून लक्षात ठेवा, स्टॉप करायचंय. म्हणजे हे कर्मपुद्गल आपल्या जीवामध्ये, आत्म्यामध्ये प्रवेश करण्यापासून थांबवावे लागतात. तर ही जी काही रोखण्याची क्रिया आहे त्याला संवर असं म्हटलेलं आहे. जी वाहण्याची क्रिया आहे कर्मपुद्गलांची आत्म्याकडे, तिला म्हटले आश्रव, आणि तिला थांबवायचंय त्याला म्हणलेलं आहे संवर. हे कळलंय? मॅडम, संवर म्हणजे कर्मपुद्गलांचा तो स्तोत्र अडवणे, पण हे दोन्ही प्रकारचे असतात ना, चांगले आणि वाईट दोन्ही पण? पण मग मला सांगा, चांगले कर्म तुम्हाला करायचे तर चांगल्या कर्मांसाठी सुद्धा तुम्हाला पुन्हा जन्म घ्यायला पाहिजे की नाही? हो हो की नाही? हो शुक्ल आता तुम्ही शिकणार आहात याच्यामध्ये की शुक्ल आणि अशुक्ल कर्म वगैरे काय, पण तुम्ही PYS मध्ये तर चांगल्या कर्मामध्ये सुद्धा तुम्हाला ते उपभोगण्यासाठी तुम्हाला जन्म घ्यायलाच लागतो की नाही? बरोबर. हो. मग ती म्हणजे आता तुम्हाला ह्या एक एक संकल्पना तुम्ही लाईनीनी लक्षात ठेवा की तुमचं मोक्षाची संकल्पना होऊन जाणार आहे. कळलं? हा. कारण कन्सेप्ट आधी समजला पाहिजे, आणि हे केल्या केल्या घरी थोडस वाचा. कारण हे जर तुम्ही आता आपण शिकवलंय आणि तुम्ही 8-10 दिवसांनी वाचायला घेतलात ना तर तुम्हाला हे काही समजणार नाहीये. कळलं का? थोडं एक रोज थोडस एक गो थ्रू करा की तुमच्या एक लक्षात राहील या. आणि हे झालं ना की आम्ही नास्तिक दर्शनाच्या नोट्स तुमच्याकडे पाठवून देऊ. ओके. बर. म्हणजे तुमच्याकडे राहतील PDF त्याची. ओके. आता आपण आश्रव बघितलं. आश्रव म्हणजे काय? आश्रव म्हणजे काय? आश्रव म्हणजे कर्मपुद्गल आणि आत्म्याच्या दृष्टीने वाहण्याची क्रिया. आणि संवर म्हणजे काय? अपोजिट. म्हणजे थांबवण्याची क्रिया. पुद्गलांना पण थांबवण्याची म्हणजे जीवाला मोक्ष प्राप्त रोखण्याची. करायचा आहे तर त्या हं. पुद्गल कणांना आत्म्यामध्ये प्रवेश करण्यापासून थांबवण्याची जी काही क्रिया आहे, या पुद्गल कणांना रोखण्याची जी काही क्रिया आहे त्याला संवर असं म्हटलं जातं. त्याचबरोबर मोक्ष प्राप्तीसाठी ज्या पुद्गल कणांनी आधीपासूनच आत्म्यामध्ये प्रवेश केला आहे त्यांचा नाश करणे आवश्यक असते. या क्रियेला निर्जरा असं म्हणतात. त्या कर्मांचा नाश तपामुळे होतो.
जैन दर्शनामध्ये केस उपटणे इत्यादी क्रिया म्हणजे तप आहेत. आता मला सांगा की बाहेरून येणारी जी काही पुद्गल आहेत ते मी थांबवले, पण आता मी ऑलरेडी माझ्यामध्ये आहेत की मी जन्म घेतला तेव्हा मागचं आहे माझ्याकडे कर्मांचं हे उपभोगण्यासाठीच. हा, नवीन तर मी थांबवलंय, पण मग असलेल्यांचं काय करायचं? त्यांना सुद्धा नष्ट करणं गरजेचं आहे की नाही? बरोबर आहे ना? मोक्ष मिळवायचा तर बाहेरून येणारं तुम्ही थांबवलं, पण तुमच्यामध्ये जे काही कर्माचं घेऊन तुम्ही बॅगेज घेऊन जन्माला आलात ते तुम्हाला त्याचा नाश करायला पाहिजे की नाही? मग ते थांबवण्यासाठी म्हणजे ते नष्ट थांबवणं नाही, सॉरी, ते नष्ट करण्यासाठी म्हणजे जे आधीपासूनच ज्यांनी आत्म्यामध्ये प्रवेश केलेला आहे तर त्यांचा नाश करायचा आहे. तर त्याला त्यांनी त्याची जी काही क्रिया सांगितलेली आहे त्याच्यासाठी तुम्ही काय काय करा असं सांगितलेलं आहे, त्याला काय म्हणतात? निर्जरा. आणि त्याला त्यांनी म्हटलेलं आहे की हे महत्वाचं आहे की कर्मांचा नाश हा तपामुळे होतो. तप, अहिंसा जसं त्यांनी म्हटलेलं आहे ना, त्याला मुख्य त्यांचं हे आहे, तसं त्यांनी तपालाही खूप महत्व दिलेलं आहे. आणि त्यांनी काय म्हटलेलं आहे की कर्मांचा नाश म्हणजे तुमच्या ठायी असलेले जी काही कर्म आहेत जी तुम्ही घेऊन आलेला आहेत तर त्या त्या कर्मांचा नाश तपामुळे होतो. आणि तुम्ही बघाल की जैन दर्शनामध्ये केस उपटणं इत्यादी ज्या काही क्रिया असतात ना, म्हणजे डोक्यावरचे केस वगैरे काढले जातात तर ते उपटून काढले जातात तर त्याला त्यांनी तप असं म्हटलेलं आहे की ती सहन करण्याची जी काही शक्ती आहे ना ती तुमच्यामध्ये येते. आणि अशा अनेक काही गोष्टी आहेत की त्यांनी त्या तप याच्या संदर्भामध्ये येतात. आता निर्जरा म्हणजे काय सांगा बरं? निर्जरा म्हणजे काय? म्हणजे जे पुद्गलकर म्हणजे हे आधीपासून कर्माचा आपल्या आत्म्यामध्ये हा. केलेले, हा, तर एकाने त्यांचा एका नाश करण्यासाठी निर्जर. बरोबर. आता मला सांगा कोणत्या कोणत्या गोष्टींचा आपण अभ्यास केलाय आता? अजीव झालं, जीव अजीव झालं, बरोबर. जीव जीवाचे म्हणजे 4 काय? गुण सात बघितले. पदार्थ, सात पदार्थांमध्ये जीव काय? द्रव्य, जीव म्हणजे हा आत्मा. हा आत्मा, हा चैतन्ययुक्त किंवा बोधात्मक जीव, आत्मा जो सर्वव्यापी, त्याच्या ठिकाणी 4 गुण असतात. ते कोणते? अनंत अनन्य, दर्शन, अनंत शक्ती, अनंत वीर्य, अनंत आनंद. अनंत ज्ञान, बरोबर. हा, आणि मग कोणत्या 4 कारणांमुळे तो शरीराशी संबंध येतो त्याचा? त्याची अ, बद्धस्थिती कशामुळे होते? मिथ्या दर्शन, अविरती, प्रमाद आणि कषाय. बरोबर. मग त्याच्यानंतर अजीव. अजीव म्हणजे काय? चैतन्य नसलेले, बरोबर. म्हणजे शरीर अजीव आहे किंवा पुद्गल कण किंवा सगळंच या ज्या गोष्टी आहेत त्या विश्वामध्ये ज्या ज्या काही आहेत त्या, बरोबर. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी असं म्हणलेलं आहे की आत्मा, शरीर आणि जीव अजीव यांचा संयोग होतो म्हणजे योग आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे काही पुस्तकांमध्ये, जसं मी म्हणलं त्यांनी 5वा पॉईंट दिलेला आहे त्या ह्याच्यामध्ये. आस्त्रव, तिसरी संकल्पना आश्रव बघितली. आश्रव म्हणजे काय? कर्म पुद्गल आणि आत्म्याच्या दृष्टीने वाहण्याची क्रिया. बरोबर. म्हणजे वासना, त्याच्या ज्या काही वासना असतात किंवा इच्छा असतात त्या त्याच्यानुसार त्या त्या प्रकारचे जे कर्मपुद्गल आहे तो जीव आपल्याकडे आकर्षित करून घेतो आणि त्याला त्यांनी आश्रव म्हटलेलं आहे. ओके. मग त्याच्यानंतर बंध म्हणजे काय? बंध, आपण कर्मपुद्गल बघितले. हा, तर मग ते आपण जे चौथं बंध जो आहे तो म्हणजे ज्या वेळेला तो आकर्षित करून घेतो त्यावेळी काय होतो की आत्मा आहे तो कर्मबंधनामध्ये अडकतो. हा, कर्मबंधनामध्ये जे अडकतो त्याला म्हटलेलं आहे की ते बंध. आणि पुद्गल जसे त्याचे असतात त्याच्यानुसार तो कर्म करत असतो तो जीव. हा, मग त्याच्यानंतर संवर. संवर म्हणजे काय? म्हणजे आत्म्याचा जो कर्मपुत्रांकडे जो स्तोत्र चाललेला असतो, म्हणजे धाव चाललेली असते, त्यांना त्याचा निरोध करणं म्हणजे संवर. बरोबर. नवीन पुद्गल आत येण्याचं जे असतं ना, नवीन नवीन येतात ना, नवीन. हा हा, हा. तर ते नवीन कर्मपुद्गल आत येण्याचं थांबवणं आणि ते मग त्याच्यासाठी त्यांनी काय साधना म्हणजे अहिंसा वगैरे अशी साधना त्यांनी दिलेली.
त्याच्यानंतर निर्जरा म्हणजे काय? नुसता आपल्याला तो कर्माचा जो नुसता हे आहे तो आश्रव थांबून मोक्ष मिळत नाही, तर त्याच्यासाठी आधीची जी कर्म आहेत ती पूर्णपणे कर्माला त्यांचा त्यांनी नाश केला. कर्मला त्यांनी शब्द काय वापरलेला आहे? कर्मपुद्गल. कर्मपुद्गल. हा, मग आतील कर्मपुद्गल आहे ते आधी नष्ट करायचे. नष्ट करायचे. हा, हा, आता त्यांनी जे काही संवर आहे त्याच्यामध्ये मी लिहिलं नाही, संवर आहे तर त्याला त्यांनी अहिंसा वगैरे या क्रियांनी तुम्हाला म्हणजे संवराची साधना म्हणजे त्यांनी सांगितलेली. आणि निर्जराची साधना काय सांगितलेली आहे की तपाचरणाला त्यांनी मुख्य म्हणजे तपामुळे. हा, मग सहनशक्ती, विरक्ती वगैरे असं सगळं सांगितलेलं आहे. आणि आता पुढचं जे आहे ते म्हणजे मोक्ष. आता मोक्ष म्हणजे काय की पहिलं जे 5वं 6वं आहे ना, संवर आणि निर्जरा, बरोबर. संवर म्हणजे काय? आता तुम्हाला मोक्ष मिळवायचा आहे तर नवीन कर्म पुद्गल येतात ते त्यांना थांबवायचं. ती थांबली, एकदा ती प्रोसेस स्टॉप झाली की आतलं जाळायला सुरुवात करायची, बरोबर. मग आतले पण ज्या वेळेला संपतात ती जी त्यानंतरची तुमची स्थिती येते तर ती म्हणजे ज्ञानप्राप्ती, बरोबर. म्हणजे तुम्हाला मोक्ष मिळतो. म्हणजे थोडक्यात काय, संवर आणि निर्जरा या दोघांमुळे नंतर तुम्हाला मोक्ष मिळतो आणि ज्ञानप्राप्ती होते. आलं लक्षात? येतंय का हो लक्षात? मॅडम. हा, हो. चला आता आपण पुढे जाऊया. संवर आणि निर्जरा ह्या दोन, आता इथे निर्जरा आहे, काही ठिकाणी निर्झरा आहे, वेगवेगळे शब्द वापरले जातात. याही जैन दर्शनातील विशिष्ट संकल्पना आहेत. या दोघींमुळे मोक्षाची प्राप्ती होते. जैन दर्शनाप्रमाणे बंधन हे 2 प्रकारचे असतात. तर ते कुठले बंधन? तर भावबंधन. या स्थितीमध्ये आत्मा मिथ्या दर्शन, अविरती, प्रमाद आणि कषाय या दुर्गुणांनी प्रभावित होतो व त्यामुळे आत्मा द्रव्य बंधनात अडकतो. म्हणजे थोडक्यामध्ये काय माहितीये की इथे प्रभावित होतो म्हणजे आपण जर समजून घ्यायचं झालं तर इच्छा होते. दुर्गुणांनी प्रभावित होतो म्हणजे ही जी स्थिती आहे की नाही, म्हणजे ते दुर्गुण त्याला चिकटण्याच्या प्रोसेस मध्ये आहे. पण द्रव्य बंधन म्हणजे काय? तर ज्या स्थितीमध्ये पुद्गल कण आत्म्यामध्ये प्रवेश करतात, म्हणजे इथे अजून आत्म्यात प्रवेश केलेला नाहीये, इथे फक्त प्रभावित झालेले आहे. आणि इथे काय आहे द्रव्य बंधन मध्ये की ते पुद्गल कण आत्म्यामध्ये प्रवेश करतात आणि त्या स्थितीला द्रव्य बंध असं म्हटलं जातं. भावबंधन हे द्रव्य बंधनासाठी कारणीभूत असते. कळलं? भावबंधन म्हणजे काय? 2 प्रकारची बंधन सांगितलेली आहेत. आपण बंधामध्ये मी एक वेगळा टॉपिक नाही सांगितला, पण बोलताना आपण बोललो की बंध. मग ते बंध कोणत्या प्रकारचे आहेत? तर ते 2 प्रकारचे. भावबंध 2 प्रकारचे, भावबंध आणि आणि द्रव्यबंध. द्रव्यबंध. बंध किंवा बंधन काही भावबंध. तर ते भावबंध आहे तर ते तिथे काय येतं की ह्या स्थितीमध्ये काय होतं, तर आपण आधी जे बघितले की 4 ज्या गोष्टींमुळे जीव बंधनामध्ये अडकतो, बरोबर. तर त्या ह्या 4 गोष्टी आहेत. मिथ्यादर्शन, अविरती, प्रमाद आणि कषाय या दुर्गुणांनी प्रभावित होतो आणि त्यामुळे आत्मा द्रव्य बंधनात अडकतो. म्हणजे इथे आधी तो प्रभावित होतो आणि मग ज्या वेळेला ती पुद्गल त्याच्या आत्म्यामध्ये प्रवेश करतात त्यावेळेला त्याला द्रव्यबंध असं म्हणतात. आणि भावबंध हे द्रव्यबंध साठी कारणीभूत असत. हे कळलं? हो बंधस्थिती मॅडम. काय ही कळली, कारण बंधस्थिती कळल्याशिवाय मोक्ष कसं मिळणार हे माहित नाही पडणार. आपण प्रोसेस बघितली की आस्त्रव आणि निर्जरा म्हणजे काय की आधी बाहेरची आधी थांबवायची, मग आतली आपण कर्मपुद्गल नष्ट करायचे. पण मग बंधनाची स्थिती काय आहे? तर पहिल्यांदा ही जी काही दुर्गुण आहेत मिथ्यादर्शन, अविरती, प्रमाद, कषाय, तर आधी त्याच्यानी प्रभावित होतो आणि मग त्याच्यानंतर ती कर्मपुद्गल आत्म्यामध्ये प्रवेश करतात. हे झाली बंध स्थिती. ओके, फार मागे गेलं. आता मोक्ष.
सर्वदर्शन संग्रहामध्ये मोक्षाची व्याख्या काय दिली आहे? मिथ्या दर्शनादीना बंध हेतूनाम निरोधे अभिनव कर्म भावात निर्जरा हेतू सन्निध्यानेन अर्जितस्य कर्मणः निरसन आदी अत्यंतिक कर्म मोक्षः. माझं संस्कृत मधलं काही चुकलं असेल तर माफ करा, कारण मी काही संस्कृत एक्सपर्ट नाहीये, पण प्रयत्न करते. मिथ्या दर्शन इत्यादी जी बंधनाची कारणे आहेत त्यांचा नाश झाल्यामुळे जेव्हा आता पहिल्यांदा मिथ्या दर्शन म्हणजे आपण जी 4 बघितली भावबंधन वगैरे, भावबंधनात जी सांगितलेली आहेत ती, तर त्याच्यामुळे की जी काही बंधनाची कारणं आहेत ज्याच्यामुळे जीव प्रभावित होतो, ती कारणं त्यांचा नाश झाल्यामुळे तेव्हा निर्जरेमुळे भूतकालातील तसेच संवरेमुळे भविष्य कालातील कर्मे नष्ट होतात. याचा अर्थ काय आहे? जे आपण जे आधी शिकलो तेच, ही निर्जरा म्हणजे काय? जी ऑलरेडी अस्तित्वात आहे ती, म्हणजे ती भूतकाळाचा बॅगेज घेऊन आलोय की नाही आपण, तर ती निर्जरेमुळे काय होतं, तर भूतकालातील आणि कर्मपुद्गल आणि संवर म्हणजे काय, की आपण जी आकर्षित करून घेत असतो ती त्यांना स्टॉप करतो आपण संवर स्थितीमध्ये, हो की नाही? मग ती भविष्यातली कर्म झाली ना, तर ती नष्ट होतात आणि ह्या अवस्थेलाच मोक्ष असं म्हटलं आहे. हे कळलं आहे का? हे वाक्य जरी असं असलं तरी सुद्धा त्याचा अर्थ तुम्हाला समजला आहे का? की निर्जरामुळे काय होतं, भूतकाळामध्ये म्हणजे काय, की आपल्यामध्ये पूर्वी आपण म्हटलंय ना, निर्जरेमुळे काय होतं, की ऑलरेडी अस्तित्वात असलेली जी काही कर्मपुद्गल आहेत तर ती नष्ट करता येतात. आणि संवरामुळे काय, की जी कर्मपुद्गलांना आकर्षित करून घेत असतो आपण तिला स्टॉप करतो, तिला थांबवतो. थांबवण्याची जी क्रिया आहे ती, बरोबर. मग ती भविष्य काळातली आहे ना, ती नंतर येणार आहेत आपल्यामध्ये, तर ती नंतर येणार आहेत आणि ही ऑलरेडी आहे. म्हणजे काय, ही भविष्यातली आणि ही भूतकाळातली. तर ही जी कर्म आहे ती सगळी नष्ट होतात. ती जी स्थिती असते, ती जी अवस्था आहे त्यालाच मोक्ष म्हणतात. म्हणजे काय, थोडक्यात तुमच्यामध्ये एकही कर्म पुद्गल नाही अशी जी काही स्थिती आहे ती तुमची मोक्षाची स्थिती आहे. हे समजलं आहे का? हे डोक्यावरून जातं आहे. एकदा तुम्ही कोणीतरी मला सांगा बरं. मोक्षाची स्थिती काय आहे? कोणत्या अवस्थेला मोक्ष म्हणायचं? मोक्षाची स्थिती म्हणजे जी म्हणजे संवरामध्ये जी स्थिती आहे, जी की कर्मपुद्गलामध्ये प्रवेश करण्यापासून जी आपण थांबवतो, म्हणजे जे नवीन तयार होतंय आपल्यामध्ये ते थांबवतो, आणि जे आपल्यामध्ये निर्जरा म्हणजे जे आपल्या आत्म्यामध्ये जे अगोदरच आहेत त्याचा पण प्रवेश आपण थांबवतो, त्याचा नाश करणे आवश्यक आहे, म्हणजे त्याचा पण नाश करतो. ह्या दोन्ही क्रिया झाल्यानंतर आपल्याला मोक्ष मिळतो. मग ह्या दोन्ही क्रियांमुळे सगळी कर्म नष्ट होतात. हे सर्व सगळी कर्म पुद्गल आहेत ना, ते नष्ट झाले पाहिजे. म्हणजे ती क्रिया होते ठीक आहे, पण त्याचं अंतिम काय आहे, की ती पुद्गल नष्ट झाले पाहिजेत ना. म्हणजे तुम्ही भूतकाळातले आणि भविष्यातले सगळेच पुद्गल, तुमची सगळी कर्म नष्ट झाली, कर्म पुद्गल नष्ट झाली, तर ती जी अवस्था आहे ती म्हणजे तुमची मोक्षाची अवस्था आहे. बरोबर. तुमचे कर्म पुद्गल सगळे नष्ट झाले पाहिजेत, की आत येणारे पण नष्ट झाले पाहिजेत आणि ऑलरेडी असलेले पण कर्म पुद्गल नष्ट झाले पाहिजेत. आणि त्या क्रियांना त्यांनी म्हटलेलं आहे काय, की संवर आणि निर्जरा, की ह्या क्रियांमुळे तुम्ही ती पुद्गल नष्ट करू शकता. निर्जरामध्ये ज्या काही क्रिया सांगितलेल्या आहेत, निर्जरामध्ये त्यांनी सांगितले तपाचरण वगैरे, त्याच्यानी तुम्ही ऑलरेडी असलेली पुद्गल नष्ट करू शकता. आणि संवर ही जी त्यांनी आणण्याची ही जी क्रिया आहे त्याच्यामध्ये तुम्ही भविष्यातली कर्म जी आहे, जी येणार आहेत तुमच्याकडे, ती तुम्ही नष्ट केली. असं जर केलं तर तुमच्याकडे कुठलंच कर्म पुद्गल राहणार नाहीये आणि मग ती जी स्थिती आहे ती तुमची मोक्षाची अवस्था असणार आहे. बरोबर आहे? हो मॅडम. संवरामुळे जेव्हा जीव जैन दर्शनामध्ये संवर आणि जैन दर्शनामध्ये संवर आणि निर्जरा ही 2 मोक्ष प्राप्तीची कारणे आहेत. संवरामुळे आत्म्याची पुद्गल कण स्वतःकडे आकर्षित करण्याची प्रवृत्ती नष्ट झाल्यामुळे नवीन कर्मे उत्पन्न होत नाहीत. म्हणजे ती
कर्मच तुमच्याकडे येत नाहीयेत, ती प्रवृत्तीच नष्ट झालीये की तुम्ही आकर्षित करून घेत नाही आहात, तर मग तुमच्याकडे काय नवीन कर्म होणारच नाहीये तुमच्या हातून, जे बरोबर. आणि मग निर्जरा अवस्थेमध्ये काय, की आधी तुमची जी काही केलेली कर्म आहे त्यामुळे तुमचं जे उत्पन्न झालेलं पाप म्हणा पुण्य म्हणा दोन्ही जे आहे ते नष्ट झालंय, बरोबर. आणि हे तपामुळे त्यांचा नाश होतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. हा, आता हे कळलं ना तुम्हाला, की संवारामुळे काय होतं, की उद्गल कण स्वतःकडे आकर्षित करण्याची प्रवृत्ती नष्ट होते, त्यामुळे नवीन कर्म उद्गल उत्पन्न होत नाही. आणि निर्जरा अवस्थेमध्ये आधी केलेल्या कर्मांमुळे उत्पन्न झालेले पाप पुण्य दोन्ही ते तुमचे नष्ट होतात आणि तपामुळे त्यांचा नाश होतो. म्हणजे निर्जरा अवस्थेमध्ये तुमची ती पाप पुण्य नष्ट होतात आणि तपाचरण केल्यामुळे त्याचा पूर्णपणेच नाश होऊन जातो. हा, आत्म्यामध्ये असणाऱ्या पुद्गल कणांचा नाश झाल्यावरती तो तरल बनतो, म्हणजे मग तो हलका बनतो, त्याच्याकडे काहीच कर्मपुद्गल नाहीयेत, मग तो तरल बनतो. जैन तत्वज्ञानाप्रमाणे अग्नीच्या ज्योतीप्रमाणे आत्म्याची म्हणजे अग्नीची ज्योती कशी वरच्या बाजूला असते की नाही, तसंच आत्म्याची स्वाभाविक वृत्ती पण वरच्या दिशेने गमन करण्याची असते. मोक्ष प्राप्तीनंतर आत्मा वरच्या दिशेने जातो, गमन करतो आणि पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेर निघून जातो. काही जैन दार्शनिक असे मानतात की आकाशात उंच ठिकाणी आत्मा एखाद्या विशिष्ट ठिकाणी निवास करतो, त्यावेळेस तो आनंदाचा अनुभव करतो व तो अनंत अज्ञानाचा अनुभव करत तेथे करतो, तेव्हा त्याला दुःखाचा लवलेशही असत नाही. अशा अवस्थेत तो राहतो, सर्व कर्मबंधनापासून मुक्त असतो. म्हणजे काही दार्शनिकांचं, जैन दार्शनिकांचं असं मत आहे की तो आत्मा निघून जातो आणि त्याच्यानंतर मग तो एका ठिकाणी विशिष्ट ठिकाणी तो राहतो आणि त्या ठिकाणी तो आनंदाचा अनुभव करतो. म्हणजे ज्याच्या ठिकाणी दुःख अजिबात नसतं, दुःखाचा लवलेशही नसतो, फक्त सुख म्हणजे अनंत ज्ञानाचा तो तिथे अनुभव करतो, अशा अवस्थेमध्ये तो असतो. हा, आणि हा कसं असतं तर हा सर्व कर्मबंधनातून मुक्त असतो, अर्थात तो असतो म्हणूनच वर जातो. मुक्तावस्थेत सर्वच कर्मे नष्ट झाल्यामुळे अविरोधपणे तो वर जाऊ शकतो, जाऊ लागतो. म्हणजे तो वर का जातो तर सगळीच त्याचे कर्म नष्ट झाले, त्यामुळे त्याला विरोध कर्मपुद्गलांचा कुठल्याही कर्मपुद्गलांचा विरोध होत नाही. म्हणजे आकर्षित करून घेण्याचा प्रश्नच येत नाही, दुसरी कर्म त्याच्याकडे आकर्षित होऊ शकत नाही, कारण आधीच त्यांनी आश्रम आणि निर्जरा या कर्माने केलंय, तपाचरण केलंय, त्यामुळे तो हलका झाला आणि तो मुक्ती घेऊन वरच्या दिशेने गेला. आता त्यांनी काय म्हणले, आकाश हे आता वरती जे आकाशात जातो त्याचे त्यांनी दोन प्रकार सांगितले. तर हे म्हणजे काही दार्शनिकांचं मत आहे, लोकाकाश आणि अलोकाकाश. अलोकाकाश म्हणजे काय, की तिथे काहीच असत नाही, की धर्म अधर्म विरहित अशी जी काही अवकाश आहे तिथे. मुक्त जीव लोकाकाशाच्या वर येऊन स्थिर होतो. जीवाची स्वाभाविक गती ऊर्ध्व म्हणजे वरच्या दिशेने असल्यामुळे लोकाकाशाच्या सीमेवरून तो परत खाली संसारात येण्याचा धोका नसतो. तसेच अलोकाकाशात धर्मद्रव्य नसल्याने लोकाकाशाच्या सीमेवर त्याची गती आपोआप थांबते. म्हणजे लोकाकाशाच्या वर काहीच नाहीये, कारण का अलोकाकाशात धर्म अधर्म काहीच नाहीये, त्यामुळे तिथे त्याची गती आपोआप थांबते. मुक्त जीव नाशवंत जगाच्या संपर्कात येत नाही, असा जीव इतरांच्या मोक्षाकरिता सहाय्य करत नाही. आपण आधी म्हटलंय ना की बोधिसत्वांच्या वेळेला की तो इतर जीवांच्या सुद्धा उद्धारासाठी कार्य करतो वगैरे असं म्हटलंय ना बोधिसत्व बौद्ध धर्मामध्ये. तसं इथे तसं काही नाहीये, की हा जीव, हा मुक्त जीव आहे ना, तो इतरांच्या मोक्षाकरिता सहाय्य करत नाही, तो त्याच्या साधकांवर सुद्धा कृपा करत नाही, तो लोकाकाशावरच्या स्थानावरती पोचतो. म्हणजे एवढंच आहे. हा, आता या मोक्ष प्राप्तीचे सर थोडा वेळ घेऊ का? हो घ्या. हा, थोडंच राहिलंय. आता मोक्ष प्राप्तीचे उपाय काय सांगितलेले आहेत, तर मोक्ष प्राप्तीचे साठी जैन दर्शनामध्ये 3 रत्न, त्रिरत्न असं म्हणलेलं आहे. तर त्रिरत्नाचा उपदेश केला आहे. तर ते 3 रत्न कुठलेले आहेत, तर सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र्य. त्यांनी असं म्हटलंय, सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, चारित्र्य आणि मोक्ष मार्ग. हा, आता सम्यक दर्शन म्हणजे काय, की सुयोग्य श्रद्धा. म्हणजे दर्शन म्हटलेलं असलं तरी ती श्रद्धा असणं. नंतर सम्यक ज्ञान म्हणजे सुयोग्य ज्ञान, सम्यक म्हणजे चारित्र्य म्हणजे तुमचं सुयोग्य आचरण,
हे तीनही संयुक्तपणे, म्हणजे तुम्ही एक एकच पार्ट करायचा असं नाहीये मोक्षप्राप्तीसाठी. या तिघांचं एकत्रितपणे तुमचं अनुसरण असलं पाहिजे आणि तो तुमचा मोक्षप्राप्तीचा उपाय त्यांनी सांगितलेला आहे. म्हणजे या मार्गावरून तर तुम्ही चालायचंय. आता सम्यक दर्शन, आता अर्हत जैन दर्शनामध्ये सर्वज्ञ, त्याला अर्हत असं म्हटलं जातं. अर्हतच्या उपदेशांवर संपूर्णतया श्रद्धा ठेवणे. आता दर्शन म्हणजे श्रद्धा तुम्हाला ठेवायची, तर तुम्ही कुठे ठेवणार? तर त्यांचे जे टॉपमोस्ट आहेत, कोण आहे टॉपमोस्ट? त्यांना काय म्हटलेलं आहे? अर्हत. बरोबर? की जे सगळं जाणतात, ज्यांना सगळं माहीत आहे, ते सर्वज्ञ, म्हणजे त्यांना त्यांनी अर्हत असं म्हटलेलं आहे. तर त्यांच्या उपदेशांवरती त्यांनी जे काही सांगितलेलं आहे त्याच्यावरती तुम्ही संपूर्णपणे तुम्ही श्रद्धा ठेवली पाहिजे. आणि त्याच्या त्याच्या विरोधामध्ये जर काही मतं असतील कोणाची, तर त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवता कामा नाही. आणि त्यालाच त्यांनी म्हटलेले सम्यक दर्शन. आता ही श्रद्धा नैसर्गिकपणे जन्मजात दिसून येते, किंवा ती नसेल तर गुरूंच्या उपदेशाने ती उत्पन्न होते. म्हणजे एखाद्यामध्ये ती जर श्रद्धा नसली तर ती गुरूंनी उपदेश केल्यामुळे ती त्याच्यामध्ये उत्पन्न होऊ शकते. आता सम्यक ज्ञान म्हणजे काय? आता सुयोग्य ज्ञान, कशाचं ज्ञान तुम्हाला पाहिजे? तर जैन दर्शनामध्ये ज्या तत्वांचं, आता त्यांची तत्व म्हणजे कोणती? 7 तत्व कोणती आहेत ती सांगा बरं. 7 तत्व कोणती आहेत तत्व? सांगा. जीव आहात ना? जीव, अजीव, जीव, सप्त, आजीव, हम्म, दकल, परत हे पद- संवर, निजरा. मोक्ष. जीव, अजीव, आश्रव, बंध, संवर, निर्जरा आणि मोक्ष. ही जी काही त्यांची 7 तत्व किंवा इतरही काही मग त्यांनी ज्यांच्या संकल्पना मांडलेल्या असतील किंवा त्या गोष्टी, तर त्याच्यावरती त्यांनी जे काही वर्णन केलंय त्याचं तुम्हाला ज्ञान असलं पाहिजे. ते व्यवस्थित गुरूंकडून तुम्ही ते समजून घ्यायचंय. आणि त्या तत्वांच्या ज्ञानामध्ये किंचितही संदेह किंवा शंका नसणे. म्हणजे तुम्ही ते अभ्यास करताना तुम्हाला त्या पूर्णपणे मान्य असल्या पाहिजे, त्याच्यामध्ये कुठलाही संदेह तुम्हाला असता कामा नये. सम्यक ज्ञान हे 5 प्रकारचे असते. आता त्यांनी असं काय ज्ञान ते त्यांनी सांगितले, की जे काही त्यांच्या तत्वांचं जे काही ज्ञान आहे ते तुम्हाला असलं पाहिजे आणि त्याच्यात तुम्हाला कुठली शंका नको. आता ते कुठलं 5 प्रकारचं ज्ञान आहे? ते 5 प्रकारचं असतं. म्हणजे मती म्हणजे इंद्रियजन्य ज्ञान, म्हणजे इंद्रियांनी ज्या गोष्टी तुम्ही ग्रहण करता त्या. श्रुत म्हणजे जे काही ऐकता, म्हणजे आपण ऐकतो, काय ऐकतो? शास्त्र, गोष्टी पुस्तकांमधनं किंवा जे गुरूंनी सांगितलेलं, म्हणजे शास्त्रांमधले ज्ञान आपण ऐकतो, ते श्रुत. बरोबर? श्रुती आपण म्हणतो की नाही, श्रुती स्मृती आपण जे म्हणतो तसं शास्त्राचं ज्ञान. अवधी, अवधी म्हणजे दृढ किंवा निश्चित ज्ञान. मनपर्याय म्हणजे असाधारण ज्ञान. आणि केवल, केवळ किंवा केवल म्हणजे शुद्ध ज्ञान. आता हे जे ज्ञान आहे तर हे 5 प्रकारचं ज्ञान आहे, तर त्याचं ज्ञान हे तुम्हाला असलं पाहिजे. सम्यक चारित्र्य, सम्यक चारित्र्यामध्ये जेव्हा जीवाच्या कर्मबंधनाकडे घेऊन जाणाऱ्या सर्व क्रियांचा नाश होतो व जीवाला सम्यक दर्शन व सम्यक ज्ञान याची प्राप्ती होते, तेव्हा पापयुक्त सर्व क्रियांपासून तो निवृत्त होतो, यालाच सम्यक चारित्र्य असे म्हणतात. त्यामध्ये 5 गोष्टींचा अंतर्भाव होतो. म्हणजे जीवाच्या कर्मबंधनाकडे ज्या काही घेऊन जाणाऱ्या क्रिया, आपण आधी जो काही अभ्यास केला तो, आणि मग जीवाला सम्यक दर्शन आणि सम्यक ज्ञान याची प्राप्ती होते. मग त्याच्यानंतर काय, की तो पापयुक्त सर्वच क्रियांपासून तो निवृत्त होतो आणि त्यालाच त्यांनी सम्यक चारित्र्य असं म्हटलेलं आहे. तर त्या कुठल्या? अहिंसा. त्यांनी आपले हे नंबर आहेत ना, ते याच्याप्रमाणेच आहे. त्यांनी बघा, पहिल्या नंबरवरती अहिंसा आहे. अहिंसा म्हणजे कोणत्याही प्राण्याला इजा न करणे. सुनृत म्हणजे काय? सत्य आणि प्रिय संभाषण. अहिंसा, सत्य, ब्रह्मचर्य, अपरिग्रह वगैरे आहेत ना, या 5 गोष्टी त्याच याच्यामध्ये आहेत. फक्त
हं त्याच्यानंतर फक्त इथे सत्याला त्यांनी सुनृत म्हणलेलं आहे. अस्तेय म्हणजे विना मोबदला कोणतीही वस्तू ग्रहण न करणं. त्याचे अर्थ आहेत ते व्यवस्थित समजून घ्या. ब्रह्मचर्य कोणत्याही वस्तूची कामना न ठेवणं आणि अपरिग्रह म्हणजे वासनांचा नाश. तर इथे आपली मोक्षाची संकल्पना जैन दर्शनामधली आता कोणाला काही विचारायचं आहे का? मॅम आता हे आपले तिन्ही दर्शन आता संपले ना, म्हणजे अवैदिक दर्शन, नास्तिक दर्शन. आता ह्याच्यामध्ये आपण बौद्धामध्ये फक्त त्यांचे जे दोन पाहिले आपण, निर्वाण आणि परिनिर्वाण, ह्याच्याबद्दल जास्त काही आपण डिटेलमध्ये पाहिलेलं नाहीये. नाही, ते नंतरच्या काळामध्ये ना ते ह्याच्यामध्ये आलेले. त्यामुळे पहिलं म्हणजे ते निर्वाण ही संकल्पनाच आपल्याला मुख्यत्वे करून बघायची आहे. म्हणजे मॅडम काही असे प्रश्न आहेत ना, म्हणजे आपण काही प्रश्न आहेत ते जर आपण पुढच्या तासात ह्या तीन निदर्शनावरचे प्रश्न पाहायचे का मॅडम पुढच्या तासात? आधी आपल्याला पोर्शन पूर्ण करायचा आहे आणि तुम्ही त्या वेळेला बघा ना, याच्यामध्येच तुम्हाला आता म्हणजे पुढच्या वेळेला प्रत्येक दर्शन येणार आहे ना. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय प्रश्न विचारा? 3 दर्शन. आता ह्याच्यामध्ये त्यांनी काय विचारलं, एक अरहत संकल्पना स्पष्ट करा. मग आपण बौद्धामध्ये पण ते पाहिलंय ना, आता जैन मध्ये पण पाहिले, पण ते विस्तारित नाहीये. फक्त त्या शब्दाचा अर्थ थोडाफार माहिती झाला, अरहत म्हणजे काय, पण ते विस्तारित नाही कळालं काय आहे ते. ते नंतर आहे. बोला पुढे. आणि मग नंतर आता बौद्धानुसार निर्वाण संकल्पना तर आपण सांगू शकतो. आणि मग त्यांनी जो 15-15 मार्काचा जे सांगितलेला आहे की निबंध लिहा. आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, अर्हत संकल्पना वगैरे त्या अजून शिकायच्या आहेत. आपण फक्त मोक्षाविषयीच्या गोष्टी आपण शिकतो. कळलं? म्हणजे त्यांनी टिपाद्यामध्ये आणि एक 12 मार्काचा पण प्रश्न विचारलेला आहे. मग मी तुम्हाला तेच सांगते की आपण फक्त मोक्ष संकल्पना बौद्धांमधली शिकली, जैनांमधली शिकली आणि चार्वाकांमधली शिकली. बौद्धांमधला अर्हत संकल्पना, यांच्यामधली जैनांमधली अर्हत, अजून आपल्याला अर्हत म्हणजे काय ते आपल्याला नंतर अभ्यास करायचा. आणि फक्त बोधिसत्व यावर निबंध लिहा, 15 मार्काचा विचारलाय प्रश्न, फक्त बोधिसत्वावर. मग तेच सांगते आपल्याला तो अभ्यास करायचा आहे. अजून पुढे करायचा आहे. हो, तसा पुष्कळ आहे अभ्यास करायला. ठीक आहे. कारण हे प्रत्येकामधले म्हणजे नुसतं आपण मोक्ष आधी बघतो. ओके, तर याच्यापैकी तुम्हाला नाही समजलं असं काही आहे का? नाही, जे शिकवले ते समजलेलं आहे मॅडम. आणि प्रश्नाच्या स्वरूपामध्ये पण तुम्हाला उत्तरं मिळाली आहेत पेपर मधली सगळी. म्हणजे मोक्षाविषयीचे जे काही प्रश्न आहेत त्याच्यातली तुम्हाला सगळं उत्तर मिळालेलं आहे या 3 दर्शनांमध्ये. आता आपल्याला नंतर राहिली काय आहेत? न्याय वैशेषिक म्हणजे सगळी आस्तिक दर्शन आपल्याला करायचे. न्याय वैशेषिक, सांख्ययोग आणि मीमांसा वेदांत. ओके, मग त्याच्यानंतर आपल्याला ते अर्हत आणि त्या गोष्टी स्थितप्रज्ञा आहे, जी विदेहमुक्त, जीवनमुक्त, हे सगळ्या गोष्टी आहेत आपल्याला. ठीक आहे.